नमस्कार. श्री शिवलीलामृत ग्रंथातील अध्याय 7वा. सुमेधा आणि सोमवंताची कथा. मदन आणि पिंगला. सुमती आणि भद्रायू. श्री गणेशाय नमः. हे पार्वतीपते, तुझा जय जयकार असो. तुझ्या भाळी अग्नियुक्त त्रिनेत्र आहे. तू आपल्या मस्तकावर चंद्रकोर धारण करतोस. तुझ्या अंगावरील सर्पाची भूषणे खूप शोभून दिसतात. तू कोट्यावधी सूर्यासमान तेजपुंज आहेस. तू विश्वव्यापक आहेस. विश्वाचा स्वामी आहेस. व्यासांनी निर्मिलेल्या पुराणकथा सुताच्या मुखाने तूच श्रोत्यांकडून ऐकवितोस. तुझी लीला अगाध आहे. मी तुला नमस्कार करतो. तूच आणखी एक कथा सांगण्याची प्रेरणा दिली. ती महात्म्य कथा अशी आहे. विदर्भ नगरात वेदमित्र नावाचा एक सुशील ब्राह्मण राहत होता. त्याला सुमेधा नावाचा एक गुणवान पुत्र होता. वेदमित्राला एक मित्र होता, त्याचे नाव सारस्वत. तो वेदशास्त्र संपन्न होता. सोमवंत हा त्याचा पुत्र. सुमेधा आणि सारस्वत हे जसे जिवलग मित्र आहेत, तसेच दशग्रंथाचे चांगले अध्ययन करत होते. त्यांना पुराणग्रंथही मुखोद्गत होते. ते 16 वर्षाचे झाले तेव्हा त्यांचे जनक त्यांना म्हणाले, मुलांनो, तुम्ही दोघांनी ब्राह्मणांना अपेक्षित असणारी सर्व विद्या चांगल्या प्रकारे आत्मसात केली आहे. आता राजाची भेट घेऊन त्याला आपल्या बुद्धीची व विद्येची चमक दाखवा. त्याच्याकडून धन मिळवा. मग आम्ही योग्य वधू पाहून तुमचे विवाह करून देऊ. पितृ आज्ञेने ते दोघं ब्राह्मण कुमार राजाला भेटले. त्याच्या सन्मुख त्यांनी आपले विद्या वैभव प्रकट केले. त्यांचे ज्ञान पाहून राजा प्रसन्न झाला. पण पारितोषिक देण्याआधी राजाने त्या दोघांची एक विचित्र परीक्षा घेण्याचे ठरवले. तो त्यांना म्हणाला, मुलांनो, मी तुम्हाला एक काम सांगणार आहे. ते तुम्ही अशा प्रकारे करता त्यावरून तुमचे कौशल्य सिद्ध होईल. हे तुम्हाला मान्य आहे का? राजाच्या प्रस्तावाला दोघांनीही होकार दिला. तेव्हा राजा म्हणाला, चित्रांगद हा नैदश नगरीचा राजा आहे. सीमंतिनी ही त्याची पत्नी साध्वी असून शंकराची परमभक्त आहे. ती पार्वती प्रित्यर्थ दाम्पत्याची पूजा करते. त्यांना भोजन, वस्त्रालंकार व दक्षिणा देते. तुमच्यापैकी एकाने स्त्रीरूप घ्यावे आणि ब्राह्मण दाम्पत्य म्हणून तुम्ही दोघांनी तिच्याकडे जावे. ती तुमची उत्तम सन्मान करीन. तेथून परत आल्यावर तिने दिलेली वस्त्राभूषणे तुम्ही मला दाखवा. म्हणजे तुम्ही खरोखरच विद्वान आणि चतुर आहात हे सिद्ध होईल. मग मीही तुम्हाला भरपूर द्रव्य देईल. माता, पिता व गुरु आणि राजा यांचे वचन कधीही मोडू नये असे म्हणतात. ते ऐकून दोघे विप्रकुमार विचारात पडले. ते राजाला म्हणाले, हे कुकर्म आम्ही कधीच करणार नाही. आम्ही विद्यावंत आहोत. आमची विद्वत्ता दाखवून धन मिळवू. लोक ज्ञानी ब्राह्मणांचा सन्मान करतात. त्यांना वंदन करून प्रार्थनापूर्वक धन देतात. विद्या ही पंडिताची माता आहे. साक्षात कामधेनू संकटकाळी सहाय्य करते. राजा म्हणाला, मुलांनो, तुमचे हे म्हणणे अगदी बरोबर आहे. तुम्ही स्वतःची विद्वत्ता सिद्ध केलीच आहे. आता तुम्ही वेषांतराचे नाटक किती हुबेहूब वटवता हेच मला पाहायचे आहे. राजाने खूपच आग्रह केला तेव्हा कोठे ते कबूल झाले. मग राजाने वस्त्रालंकार आणून सोमवंताला स्त्रीवेश दिला. सुमेधा आणि स्त्रीवेशधारी सोमवंत प्रवासास निघाले. सोमवारी सायंकाळी सीमंतिनीचे शिवपूजन चालले असताना ते दोघे ब्राह्मण दाम्पत्याच्या रूपात तिच्याकडे गेले. सीमंतिनी अत्यंत हुशार होती. हे दोघे पुरुषच आहेत हे तिच्या चाणाक्ष दृष्टीने तात्काळ ओळखले. पण तसे जराही भासवू न देता त्या शिवभक्त पतिव्रतेने त्या दाम्पत्याची शंकर आणि पार्वती समजून पूजा केली. त्यांना षड्रस अन्नाचे भोजन दिले. अपार द्रव्य दक्षिणा, वस्त्रे व अलंकार देऊन त्यांना सन्मानाने निरोप दिला. सुमेधा आणि सोमवंत यांनी राजाची अट पूर्ण केली होती. नैषधात आल्यामुळे त्यांना चांगलाच धनलाभ झाला होता. आता राजाकडूनही द्रव्यरूप मोठे मिळणार आणि पारितोषिक मिळणार या आनंदाने मार्गक्रमण करीत होते. अरण्य मार्गाने जाताना पुढे सुमेधा व मागे सोमवंत चालत होता. सीमंतिनीने पूजन केल्यानंतर सोमवंताचे शरीर स्त्री देहासारखे झाले. सीमंतिनीच्या तपोबलामुळे सोमवंताला स्त्रीरूप प्राप्त झाले आहे याची सुमेधाला कोठून कल्पना असणार. आपले नाटक पूर्ण झाले आहे, आता स्त्रीवेश काढून दे बरं, असे सुमंतिनीला सोमवंताला म्हणाला. पण ती स्त्री झालेला सोमवंत ऐकेनाच. सुमेधाला स्त्रीवेशधारी सोमवंतांचे हे वर्तन अपेक्षित नव्हते. त्याने सोमवंताला झिडकारले व म्हणाला, भलते चलते बोलू नकोस. आपण लोकांनी ऐकले तर ते काय म्हणतील? तू आणि मी गुरुबंधू आहोत, ब्रह्मचारी आहोत. तेव्हा स्त्री झालेला सोमवंत म्हणाला, गुरुबंधू होतो, आता नाही. माझे अवयव पहा. मी पुरुषत्व जाऊन मी स्त्रीरूप झालो आहे.
सुमेधाने त्याच्याकडे नीट पाहिले तेव्हा त्याला आश्चर्याचा धक्काच बसला. आपण केलेले नाटक उग्र वास्तविकता धारण करून आपल्या समोर ठाकले आहे हे त्याच्या लक्षात आले. सुमेधा विवेकी होता. त्याने त्याही परिस्थितीत धैर्य बाळगले. स्त्रीरूप झालेल्या सोमवंताला अनेक प्रकारे नीट समजावले. आधी आपण गावी जाऊ आणि मगच काय तो विचार करू असे सांगून त्या स्त्रीला घरी आणले. सारस्वत ब्राह्मणाला बोलवून सर्व प्रकार त्याच्या कानावर घातला. ते ऐकून त्या पित्याला मोठा धक्का बसला. तो छाती पिटत राजाकडे गेला आणि घाबरलेल्या प्रकाराबद्दल त्याने मोठमोठ्याने ओरडून दूषणे देऊ लागला. म्हणाला, हे काय केलेस तू? माझ्या मुलाचा अनुचित कर्मास प्रवृत्त केलेस. तुला कोणती असुरी समाधान मिळाले? तुझी बुद्धी अशी कशी चळली? माझा एकुलता एक मुलगा, तोही वेदशास्त्र संपन्न, पण तू त्याचा घात केलास. तुझ्यामुळे माझा निर्वंश झाला, ब्रह्महत्याच झाली. या कृत्याने तुझी दुष्कीर्ती हो. यावर राजा काय बोलणार? त्याने लज्जेने मान खाली घातली. आपण तिनीची उगाच परीक्षा घेतली असे त्याला पश्चाताप वाटू लागला. खोटे वेषांतर केल्याने पुरुषाचे खऱ्या स्त्रीमध्ये कसे रूपांतर झाले याला त्याचे मोठे कोडे पडले होते. हेच त्याला सुचेना. त्याने विद्वान ब्राह्मणांना पाचारण केले व म्हणाला, मी वाटेल तेवढे द्रव्य खर्च करतो, पण तुम्ही काहीही करा आणि प्रखर अनुष्ठान करून या सोमवंतास पुन्हा पुरुषत्व प्राप्त करून द्या. तेव्हा ब्राह्मण म्हणाले, राजा, आम्हाला क्षमा कर. या बाबतीत आम्ही काहीच करू शकत नाही. ही तर ईश्वराची लीला आहे. ती कोणी आणि कशी बदलावी? तेव्हा राजाने देवीला प्रसन्न करून घेण्यासाठी 7 दिवस निराहार राहून अनुष्ठान केले. तिच्या प्रित्यर्थ मोठा यज्ञ केला. त्याची तळमळ पाहून प्रसन्न झालेल्या भगवतीने त्याला दर्शन देऊन वर मागण्यास सांगितलं. तेव्हा राजा म्हणाला, माते, माझ्यावर कृपा कर. सोमवंत नावाच्या विप्रपुत्राला माझ्या आगळिकामुळे स्त्रीरूप प्राप्त झाले आहे. त्याला पुन्हा पुरुष कर. देवी म्हणाली, ही गोष्ट घडणे कदापि शक्य नाही. सीमंतिनी महान पतिव्रता, परम शिवभक्त आणि श्रेष्ठ तपस्विनी आहे. तिच्यापुढे माझे कर्तृत्वही थिटेच. आता मी सांगते ते ऐक. त्याला स्त्रीरूपच राहू दे. त्या स्त्रीचा सुमेधाशी विवाह लावून दे. त्या दाम्पत्यास दैवी गुण असलेला एक वेदज्ञ पुत्र होईल. देवीची आज्ञा मान्य करून राजाने वेदमित्र व सारस्वत या दोघांनाही बोलवून घेतले. त्यांना देवीचा संदेश सांगितला. त्यांची क्षमा मागून त्यांचे मन वळवले. सुमेधाचा सोमवंतीशी विवाह लावून दिला. अंबिकेच्या वचनाप्रमाणे त्यांना एक बुद्धिमान पुत्र झाला. धन्य ती सीमंतिनी आणि धन्य तिची शिवभक्ती. तिन्ही जगात त्याला उपमा नाही. तिच्या संकल्पाने जे घडले त्यात देवी पार्वतीनेही बदल केला नाही. सूत पुढे म्हणाले, श्रोते हो, मी तुम्हाला शिवमहात्म्यापर आणखी एक कथा सांगतो. ती लक्षपूर्वक ऐका. अवंती नगरात मदन नावाचा एक ब्राह्मण राहत होता. तो कामुक स्वभावाचा होता. पिंगला नावाची एक वेश्या होती. हा दुराचारी मदन सारखा तिच्या नादी लागला होता. तिच्या मोहापायी त्याने धर्मपत्नीचा, मातापित्यांचा त्याग केला. ब्रह्मकर्मही करीत नसे. त्या काळी ऋषभ नावाचा एक महान योगी लोकांच्या उद्धारासाठी भूलोकी संचार करीत होता. तो दीनदुबळ्यांचे दुःखे संकटे निवारण करायचा. एके दिवशी भिक्षा मागत हिंडत असताना अकस्मात पिंगलेच्या द्वारी आला. तेव्हा शिवयोग्याला पाहून पिंगला आणि मदन तत्परतेने सन्मुख गेले. सन्मानाने घरात आणले. त्यांचे पाय धुतले. षोडशोपचारे पूजा केली. त्यांना पक्वान्न वाढले. वस्त्रालंकार दिले व त्यांना संतुष्ट केले. रात्री तो ब्राह्मण झोपेत असताना त्याचे पाय चेपून दिले व रात्रभर दोघे त्याच्या पायाशीच बसून राहिले. सूर्योदयाच्या सुमारास तो शिवयोगी एकदम अदृश्य झाला. दोघांनाही मोठे आश्चर्य वाटले. त्याच्या रूपाने प्रत्यक्ष शंकरच आपल्याला दर्शन देऊन गेला असे त्यांना वाटू लागले आणि समाधान वाटले. कालांतराने पिंगला व मदन मरण पावली. पूर्वजन्मी एका थोर शिवयोग्याची अल्पसेवा घडल्यामुळे त्या दोघांनाही मनुष्यजन्म प्राप्त झाला. मदनाने दाशरथ देशाचा राजा वज्रबाहू व त्याची पट्टराणी सुमती याचा पुत्र म्हणून जन्म घेतला, तर पिंगलेने सीमंतिनीची कन्या म्हणून जन्म झाला व तिची कीर्तिमालिनी नाव ठेवण्यात आले. इकडे सुमती गरोदर असताना तिच्यावर एक कठीण प्रसंग ओढवला. दाशरथ राजा वज्रबाहूला अनेक राण्या होत्या. तेव्हा त्या सुमतीचा द्वेष करायच्या. सुमतीला पुत्र झाला तर तोच राज्याधिकारी होईल. त्या सवतीने तिचा काटा काढायचं ठरवले. अन्नातून तिच्यावर विषप्रयोग केला. ती मरणारच होती, पण नशिबाने वाचली. तरी विषाने त्याचे कर्तृत्व दाखवलेच. तेव्हा तिच्या अंगावर रोग झाला, जखमा झाल्या आणि तोच रोग तिच्या बाळालाही झाला. पण राजाने उपचार करूनही बाळाचा आणि तिचा रोग काही बरा झाला नाही. तेव्हा वैतागून राजाने राणीला आणि बाळाला घोर अरण्यात सोडून दिले. व्याधिग्रस्त सुमती आपल्या बाळाला कडेवर घेऊन श्वापदांनी भरलेल्या अरण्यातून
मार्ग काढून हिंडू लागली. देहाला दुःख होतेच, आता अंतकरणालाही होऊ लागले. सुमती शंकराचा धावा करायची, म्हणायची, हे शंभू महादेवा, तुला माझी दया कशी येत नाही? तू जगाचा आत्मा आहेस ना, व भक्तरक्षस आहेस ना. माझी व्यथा तुला कशी कळत नाही? तू जगाचा वंद्य आहेस, मूर्तिमंत ब्रह्मानंद आहेस. तुझे अखंड गुणगान करतात सगळे. हे पंचवदना, हे त्रिदेशांचे निवारण करणारा, जगाचे आदिस्वरूप आजन्म अजित आणि धवल वर्णाचा आहेस. तू माझा उद्धार कर, माझ्यासाठी धावत ये, मला मार्ग दाखव. अशा प्रकारे ती राजपत्नी असहाय्य दीन अवस्थेत राणीवनी हिंडत असताना काय घडले ते ऐका. गावोगावी माल विकणारा एक वाणी बैलावर सामान लादून आपल्या सेवकांसह एके दिवशी अरण्य मार्गाने जात असताना त्याचे लक्ष सुमतीकडे गेले. त्याने तिला विचारले, तिच्या मुलाला आपल्याबरोबर घेतले. प्रवास करीत तो वाणी वैश्य लोकांचीच वस्ती असलेल्या वैश्यनगरास आला. पद्माकर नावाचा एक श्रीमंत श्रेष्ठेतील अधिपती होता. त्याने मोठ्या मनाचा, भाग्यवान व नाना वस्तूंचा संग्रह करणारा आणि गुणग्राहक होता. त्याने आपुलकीने सुमतीची चौकशी केली. तिचे पूर्ववृत्त जाणून घेतल्यावर त्यालाही खूप वाईट वाटले. तो तिला म्हणाला, मुली, आजपासून तू माझी धर्मकन्या आहेस. तुझ्यासारखा दुर्धर प्रसंग वैऱ्यावरही येऊ नये. आता काळजी करू नकोस. यापुढे तू येथेच राहायचे. मी तुला जवळच एक घर घेऊन देतो. पद्माकर वैश्याने सुमतीला व तिच्या मुलाला आश्रय दिला. तिच्या उदरनिर्वाहाची व्यवस्था केली. त्या मायलेकरांना बरे वाटावे म्हणून वैद्यांकरवी अनेक उपचार केले, पण उपयोग झाला नाही. तेव्हा सुमती म्हणाली, तात, आता शंकरच माझा वैद्य आहे. त्याची कृपा झाली तरच माझा रोग बरा होईल. तिची निराशा तिच्या मुखावर स्पष्ट दिसत होती. असे काही दिवस लोटले. एके रात्री तो मुलगा मरण पावला. सुमतीच्या जगण्याचा तोच एकमात्र आधार होता. दैवाने तोही हिरावला. तिच्या शोकाला पारावर उरला नाही. पद्माकर तिची समजूत काढू लागला. लोक जमले, तेही तिचे सांत्वन करू लागले. रात्र सरली, सकाळ झाली. मंडळी अंत्यविधीच्या तयारीस लागली. तेव्हा योगायोगाने ऋषभ नावाच्या एका थोर शिवयोग्याचे तेथे आगमन झाले. त्याला पाहून सुमतीला मोठा धीर आला. या तपस्व्याने कृपा केली तर माझा पुत्र जिवंत होईल, अशी तिच्या मनात आशा निर्माण झाली. त्याही प्रसंगी पद्माकराने त्याचे स्वागत केले, त्याची पूजा केली. सुमतीनेही त्याला वंदन केले. तेव्हा तो म्हणाला, सुमती, रडून रडून एवढा शोक कशासाठी करीत आहेस? तुझे पूर्वजन्मीचे माता पिता, आप्त, पती, पुत्र हे सर्वजण कोठे आहेत सांगशील? 84 लक्ष योनी फिरत असतील. तेथे तुझे सगळे सोयरे कोठून आले, कोठे गेले तेही सांग. पुढे जन्ममरणाचे असे किती फेरे घालायचे आहेत, याचा कधीतरी विचार केला आहेस का? पूर्वीच्या आप्त स्वकीयांचे तुला दुःख वाटत नाही आणि आता पुत्र गेला म्हणून विलाप करतेस. ज्या शरीरासाठी तू शोक करीत आहेस ते प्रेतरूपाने तुझ्या समोरच पडले आहे. अंग पाण्यावर तरंग उठतात आणि विरून जातात. मृगजळही दिसते, पण या गोष्टी जशा मिथ्या आहेत तसेच शरीरही मिथ्याच आहे. प्रपंचही मिथ्या आहे. त्याला खरे कसे मानावे? आता जे मुळातच अशाश्वत आहे त्याबद्दल शोक करणे व्यर्थच नाही काय? या शरीराबद्दल मी काय सांगू? हे तर कष्टरूपी वृक्षांचे उद्यान आहे. हे सर्व रोगांचे भांडार आहे. कुमिकीटकांचे माहेरघर आहे. पापाचा समुद्र आहे. भ्रांतीचे अथांग आकाश. रक्त, मांस, श्लेमा, नसा या अस्थींची एकत्र बांधलेली चर्मवेष्टित मोळीच आहे. मातेचा विटाळ आणि पित्याचे रेत यासारखे संमिश्रण मुळातच ते शरीर अपवित्र. ते गोमूत्र शिंपडून व डोक्याचे मुंडन करून पवित्र कसे होईल? मुली, गुरुला शरण गेले नाहीत तर प्राण्यांचा उद्धार कसा होणार? कल्पांतराने कोट्यावधी फेरे घेतले तरी ते मुक्त होणार नाहीत. सुमती, तुझे जन्मजन्मीचे पती कोठे आहे तू जो सांगू शकत नाहीस. म्हणूनच म्हणतो, हा सगळा मायेचा पूर आहे. तू लक्षात घे. वेळीत सावध हो. त्रिगुणरूपी बांधकाम साहित्य आणि महाभूतांचे वासे जोडून तयार केलेल्या शरीररूपी घराची आसक्ती धरू नकोस. याला केव्हा अग्नी लागेल याचा भरोसा नाही. देह म्हणजे मृगजळ. या मायामाय प्रपंच वृक्षावर जीव आणि शिव हे दोन्ही पक्षी बसलेले असतात. शिव हा सर्व साक्षी आहे, नित्य सावध आहे. तो कशातही गुंतत नाही. तो सर्व काळ आलिप्त असतो. जीवाचा स्वभावच वेगळा. तो विषयरूपी फळे खातो आणि ती भक्षण केल्याने त्याला स्वतःचाच विसर पडतो. आपण वास्तविक कोण आहोत, आपले स्वरूप काय आहे हे त्याला कळतच नाही. तो जन्ममरण भोगत राहतो. त्यामध्ये एखादा पुण्यवंत जीव सद्गुरूला शरण जातो. तो पुण्यवंताला आणि निजस्वरूप दाखवितो. मग तो स्वतः शिवस्वरूप होऊन शिवाची भक्ती करतो. शिवयोगी ऋषभाच्या मुखातून ते दिव्य निरूपण ऐकून पद्माकर आणि सुमतीला धन्य वाटले. अष्टसात्विक भावांनी त्यांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या.
सुमतीने धावत जाऊन त्यांचे पाय धरले व म्हणाली, हे योगेश्वरा, तुझे ज्ञान अगाध आहे. तू साक्षात शंकर आहेस. मी दीन अनाथ तुला शरण आले आहे. माझा उद्धार कर. मला जन्म मरणाच्या दुष्टचक्रातून सोडव. तू इच्छा मात्रे काहीही करू नकोस. म्हणूनच मी ही विनंती आणि प्रार्थना करीत आहे. माझ्यावर कृपा कर. ते ऐकून ऋषभाचे मन द्रवले. त्याने सुमतीला शिवाचा मृत्युंजय मंत्र सांगितला. मग त्याच मंत्राने भरलेला भस्म तिच्या सर्वांगास लावले. त्या दिव्य भस्माच्या प्रभावाने सुमतीच्या अंगावरील सर्व जखमा तात्काळ बऱ्या झाल्या. ती अप्सरांपेक्षाही सुंदर व तेजस्वी दिसू लागली. त्याने तसेच मंत्रोक्त भस्म तिच्या मृत पुत्राच्या अंगास लावले. त्या योगी प्राणसंचार होऊन तोही जिवंत झाला, पूर्ण निरोगी व सुस्वरूप झाला. ते पाहून पद्माकरास परम आश्चर्य वाटले. तो उत्स्फूर्तपणे म्हणाला, धन्य गुरुदेव, धन्य गुरुमंत्र. सुमतीचा आनंद काय वर्णावा. तिने आपल्या पुत्राला हृदयाशी कवटाळले व कृतज्ञतेने ऋषभाकडे पाहू लागली. आपल्या मुलाला त्याच्या पायावर घातले व हात जोडून म्हणाली, सद्गुरुनाथा, मी माझा जीव तुझ्यावर ओवाळून टाकला आहे. माझ्या शरीराच्या पादुका करून तुझ्या चरणी घातल्या आहेत, तरी तुझे उपकार फेडणार नाहीत. शिवयोगी म्हणाला, मुली, या तुझ्या पुत्राला आयुष्य, आरोग्य, अद्भुत ऐश्वर्य प्राप्त होईल. हा पृथ्वीवर राज्य करेन. याची त्रिभुवनात कीर्ती होईल. मी याचे नाव भद्रायू ठेवत आहे. हा मोठा होईपर्यंत तू येथेच राहा. मी सांगितलेल्या मृत्युंजय मंत्राचा श्रद्धेने त्रिलाप कर, जप कर. विद्वान होईल. हा अनेक विद्यांमध्ये पारंगत होईल. पण एक गोष्ट लक्षात ठेव, हा राजपुत्र आहे. ही गोष्ट कोणालाही प्रकट करू नकोस. ऋषभाने त्या मायलेकरांचा आणि पद्माकराला अनेक आशीर्वाद दिले आणि दुसऱ्या क्षणी तो अंतर्धान पावला. मग सुमती तेथेच राहिली. भद्रायू 12 वर्षाचा झाला. तो सुशील व धीरगंभीर स्वभावाचा होता. आईची सेवा करायचा. एके दिवशी शिवयोगी ऋषभ पुन्हा अकस्मात प्रकट झाला. सुमती व भद्रायू धावत जाऊन त्यांचे पाय धरले. अश्रूंनी त्याचे चरण धुतले. आदराने घरात नेऊन त्यांचे पूजन केले. त्याची मनोभावे स्तुती केली. पूर्वीचे उपकार समजून कृतज्ञता व्यक्त केली. प्रेमपूर्वक सेवा केली. त्यांचा भक्तिभाव पाहून प्रसन्न झालेल्या ऋषभाने भद्रायूला नीतिधर्म समजावून सांगितला. ऋषभ म्हणाला, बाळ भद्रायू, वेद, शास्त्रे आणि पुराणे यामध्ये धर्म, नीती याविषयी जे नियम सांगितले आहेत ते यथायोग्य पालन कर. मित्र कोण, शत्रू कोण, आपला द्वेष कोण करतो, व्यवस्थित पडताळून पहा. आपले उत्पन्न किती, आपला खर्च किती, आपले सामर्थ्य किती, आपण कोठे दुर्लभ आहोत, आपले सेवक कसे आहेत, ते काम करतात की नाही, त्यांचे वर्तन कसे आहे, ते आपले हित चिंततात की नाही, ते आपल्याला यश देतात की अपयश, यावर नेहमीच लक्ष ठेव. अतिथी, देव, मित्र, स्वामी, वेदविद्या, यज्ञकर्मे, पशु, शेती, विद्या, संपत्ती यांच्याकडे वारंवार लक्ष दे. त्यांची नीट काळजी घे. त्यांची अभिवृद्धी कशी होईल याचा सतत विचार कर. आपली लहान मुले, आपली पत्नी, शत्रू, दास, घरातील घटना व प्रसंग, आजारपण याची कधीही उपेक्षा करू नकोस. त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नकोस, नाहीतर मोठी हानी होऊ शकते. विद्वान, ज्ञानी व सज्जन जसे आचरण करतात तसेच वागावे. लोकांच्या कल्याणाची इच्छा धरावी. श्रम, भोजन आणि निद्रा या गोष्टी प्रमाणात असाव्यात. दान, धर्म, सत्कर्म, अभ्यास व श्रवण यात कधीच आळस करू नये. शिवनाम घेतल्याने वाणीचे, दान दिल्याने हातांचे, देवळात गेल्याने, तीर्थयात्रा केल्याने पायांचे, पुराणांचे आदरपूर्वक श्रवण केल्याने कानांचे, साधू संतांना आलिंगन दिल्याने त्वचेचे आणि शंकरांचे दर्शन घेतल्याने डोळ्यांचे व स्तोत्र म्हटल्याने जिव्हेचे सार्थक होते. हे लक्षात ठेवून आपल्या इंद्रियांना तसेच वळण लावावे. शंकराचे नित्य ध्यान करावे. त्याने हालाहल प्राशन करून जगाला संकटातून सोडवले. त्याच्याप्रमाणे आपले जीवन लोककल्याणासाठी कसे उपयोगी पडेल याचा विचार करावा. दीन, अनाथ व अज्ञानी जनांना मदत करावी. आपले धन, आयुष्य, गृहकलह, औषध, मंत्रविद्या, गुरुमंत्र, दिलेले ज्ञान, आपला मान व झालेला अपमान ह्याविषयी कुठेही वाच्यता करू नये. हाताची शोभा कंकणांनी आणि मुद्रिकांनी वाढत नाही, ती दानाने वाढते. कानात कुंडले घालून काय उपयोग. चांगल्या गोष्टी श्रवण करणे यातच त्यांची सार्थकता. स्पष्ट बोलणे, खरे बोलणे हेच वाणीचे व्रत आहे. जे विद्यावंत असतात त्यांच्या सन्मानार्थ तत्काळ काही ना काही द्यावे. संकटकाळी धैर्य धरावे. वादात वाणीने विजय मिळवावा. युद्धात पराक्रम करावा. याचकांना विनमुख पाठवू नये. भोजनाला बसताना पंक्तीला ब्राह्मण असावा, मित्र असावा, पुत्र असावा. ज्या मार्गाने हत्ती, घोडे जाऊ शकतात त्याच मार्गाने चालत जावे. जेथे शिवलिंगाचे पूजन होत नाही तेथे मुद्दाम
जाऊन पूजन करावे, अनाथ बेवारशी प्रेताला अग्निसंस्कार करणे, त्याचे क्रियाकर्म करणे हे अतिशय पुण्यप्रद आहे. जो दुसऱ्याच्या आनंदात मनपूर्वक सहभागी होतो, जो दुसऱ्याचे शुभव्रत ऐकून खुश होतो, जो सर्वांचे हित चिंतितो, तोच खरा शिवभक्त. पृथ्वीवर अनेक प्रकारची मौल्यवान रत्ने सापडतात, पण ती तर निर्जीव पाषाण आहेत. खरी 4च मोठी रत्न आहेत: अन्न, पाणी, सुभाषिते आणि औदार्य. कोणाच्याही वर्मावर बोट ठेवून त्याला अपमानित करू नये. साधू संतांचे आशीर्वाद घ्यावेत. कुल, शील, विद्या, धन, राज्य, तप, रूप आणि यौवन या 8 गोष्टींचा फार लवकर गर्भ होतो. त्यामुळे सावध राहावे, मनाला त्यात गुंतू देऊ नये. अशा प्रकारे त्या शिवयोग्याने भद्रायूला अनेक प्रकारे सन्मार्गाचा, नीतीचा उपदेश केला. त्या उपदेश वचनांचे पालन केल्याने आपल्याला जगत व्यवहारात अडचणी येणार नाहीत असे म्हणाले. हा 7वा अध्याय म्हणजे कैलास पर्वत. त्यावर उमारमण वास करतो. त्याचे पारायण ही गिरीप्रदक्षिणा. ती करणाऱ्याला सद्भक्तांचा आणि निर्दोष यश मिळते. किंबहुना हा अध्याय म्हणजे हिमालय. भक्ती ही त्याची कन्या उमा. तिच्याशी विवाह करून तो शंकर जणू सासऱ्याच्या घरीच राहायला आला आहे. पुढील अध्यायात शिवयोगी भद्रायूवर कृपा करतो याविषयीचा कथाभाग आहे. जगाचा गुरु व जगाचा आत्मा असणाऱ्या शंकराच्या स्वस्वरूपी एकरूप झालेला आहे. स्कंद पुराणातील ब्रह्मोत्तर खंडात असलेल्या शिवलीलामृत या महान ग्रंथाचा हा 7वा अध्याय अतिशय गोड आहे. सज्जनांनी तो नेहमीच श्रवण करावा. अध्याय 7वा समाप्त. श्री सांब सदाशिवार्पणमस्तु.